भोंदू बाबा अशोक खरात या बलात्कारी बाबाचे जे जे कांड आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी एफ आय आर होतील त्या सर्व एफ आय आर मध्ये रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करण्यात यावं. रुपाली चाकणकर या प्रकरणात लेडी अक्काच्या भूमिकेत आहेत आणि या लेडी अक्कामुळेच राजकीय वरद हस्त मिळाल्यामुळे अशोक खरात यांनी अनेक कांड केले, अनेक अत्याचार केले, लुटमार केली, भोंदूगिरीच्या नावाखाली अफाट संपत्ती मिळवली आणि या सगळ्याची भागीदार रुपाली चाकणकर आहेत. गोल गोल भूमिका आणि क्लीन चिट देण्याची जर भूमिका पक्ष आणि राज्य सरकारने घेतली तर याचे परिणाम राज्यभर दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेना अल्टिमेटम देते की येणाऱ्या 24 तासात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांची तात्काळ हकलपट्टी करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा राज्यभर छेडण्यात येईल. मी राज्य सरकारकडे ही सुद्धा मागणी करतोय की 200 कोटीच्या आसपास या भोंदूबाबाने पैसे गोळा केलेत, संपत्ती गोळा केली. भोंदूबाबा सहित चाकणकर या दोघांचीही संपत्ती तात्काळ सरकारने जप्त केली पाहिजे आणि कठोर अशी कारवाई केली पाहिजे. या अशोक खरात भोंदूबाबावर मोका अंतर्गत सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मी दुर्दैवाने नाशिक एसपींना विचारतो की इतर प्रकरणामध्ये त्या ठिकाणी हातपाये बांधून लंगडत लंगडत नाशिक जिल्हा बाले किल्ला म्हणत तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले. अशोक खरात याचा व्हिडिओ नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असा म्हणणारा का व्हायरल झाला नाही हा प्रश्न सुद्धा मी पोलिसांना विचारतो. म्हणून एवढ्या वर्ष पोलिसांच्या नाकाखाली हा गोरखधंदा सुरू होता. त्याच्यामुळे या संबंधित जे जे पोलीस स्टेशन आणि जे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. येणाऱ्या 24 तासात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या लेडी अक्का नावाची जी भूमिका आहे, जेफ्री बाबा इपिस्टिन फाईल ही महाराष्ट्रापुढे आली पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही राज्य सरकारकडे करत आहोत.